नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण भारताचे संविधान याविषयीचे काही प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, बहुतेक सर्व देशांनी राज्यकारभार यानुसार करण्याचे तत्व स्वीकारले आहे. तर बहुतेक सर्व देशांनी राज्यकारभार संविधानानुसार करण्याचे तत्व स्वीकारले आहे. त्याचं उत्तर आहे संविधान. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप कशावर अवलंबून असते? तर प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप देशाची समाज रचना व परंपरा, देशाचा इतिहास व भौगोलिक रचना आणि देशाच्या गरजा व उद्दिष्टे. या प्रश्नाचं उत्तर यापैकी सर्व आहे. त्यामुळे देशाची समाज रचना व परंपरा हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर इतिहास व भौगोलिक रचना, त्यानंतर देशाच्या गरजा व उद्दिष्टे, या सर्व गोष्टींवर देशाचे संविधान अवलंबून असते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी सर्व. पुढचा प्रश्न आहे, संविधानाचे दुसरे नाव कोणते आहे? म्हणजे संविधानाला आपण आणखी कोणत्या नावाने ओळखतो? तर राज्यघटना. संविधानाचे दुसरे नाव राज्यघटना आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेत कोणती गोष्ट नमूद केलेली असते? असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी सर्व. म्हणजे कोणते? तर नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची रचना आणि शासकीय अधिकार, या तीनही गोष्टींची नमूद राज्यघटनेत केलेली असते. पुढचा प्रश्न आहे, नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी कोणत्या तरतुदीद्वारे दिली जाते? तर नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी ही राज्यघटनेतील तरतुदीद्वारे दिली जाते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यघटनेतील तरतुदीद्वारे दिली जाते. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या गोष्टींचा समावेश संविधानात होत नाही असं विचारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोकप्रतिनिधींकडून अधिकारांचा दुरुपयोग होण्यास संविधान मदत करते. हे जे विधान आहे, हे विधान या विधानाचा संविधानात समावेश केलेला नाहीये. तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. भारताचे संविधान तयार करण्याची प्रक्रिया केव्हा सुरू झाली? तर भारताचे संविधान तयार करण्याची प्रक्रिया इसवी सन 1946 साली सुरू झाली. 1946 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रांताचा राज्यकारभार तेथील लोकप्रतिनिधी मार्फत चालत होता? त्या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ते कोणते? तर मुंबई, बंगाल, मद्रास, या तीनही प्रांताचा राज्यकारभार लोकप्रतिनिधी मार्फत चालत होता.
पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या संविधान सभेत किती प्रतिनिधी होते? तर भारताच्या संविधान सभेत एकूण 299 प्रतिनिधी होते. तर 299 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या संविधान सभेत कोणत्या प्रकारचे सभासद होते? तर भारताच्या संविधान सभेत यापैकी सर्व प्रकारचे सभासद होते. तर कोणते? तर सर्व जाती धर्माचे सभासद होते, तसेच विविध भाषिक होते, त्यानंतर विविध व्यावसायिक होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. उत्तरे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूया. संविधान सभेत कोणते सदस्य? पुढचा प्रश्न बघूया. संविधान सभेत कोणते सदस्य नव्हते? तर बॅरिस्टर जिन्ना हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तर भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न बघूया. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे काम कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे काम केले. कोणी? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम कोणी केले? तर भारताच्या संविधानाविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे. भारताच्या संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधान सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम केले. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. पुढचा प्रश्न. भारत हे लोकसत्ताक राष्ट्र केव्हापासून झाले? तर भारत हे लोकसत्ताक राष्ट्र, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. भारत हे लोकसत्ताक राष्ट्र बनले. पुढचा प्रश्न. पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 26 जानेवारी हा दिवस केव्हापासून साजरा केला जात होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1930. इसवी सन 1930 पासून पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 26 जानेवारी हा दिवस साजरा केला जात होता. पुढचा प्रश्न. भारताचा स्वराज्य दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येत आहे? तर स्वराज्य दिन विचारले
तर 26 जानेवारी. पुढचा प्रश्न बघूया. भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून कोणता दिवस आपण साजरा करतो? इथे प्रजासत्ताक दिन विचारले. त्या प्रश्नाचं उत्तर आहे 26 जानेवारी. पुढचा प्रश्न बघूया. भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते? त्या प्रश्नाचं उत्तर आहे आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात होते. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेच्या शेवटी संविधान कोणास अर्पण केल्याचे म्हटले आहे? तर स्वतः प्रत. भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेच्या शेवटी संविधान स्वतः प्रत अर्पण केल्याचे म्हटले आहे. पुढचा प्रश्न. भारतात किती वर्षे वयावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे? तर 18 वर्षे. पुढचा प्रश्न. भारताच्या राज्यकारभाराचे सर्वोच्च पद कोणते आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती. भारताच्या राज्यकारभाराचे सर्वोच्च पद हे राष्ट्रपतीचे आहे. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय नागरिक या पदासाठी निवडणूक लढवू शकतो? त्या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी सर्व. ते कोणते? तर राष्ट्रपती, पंतप्रधान, आमदार या सर्व पदांसाठी भारतीय नागरिक निवडणूक लढवू शकतो. पुढचा प्रश्न. कोणते उद्दिष्ट स्वीकारून आर्थिक विषमता व शोषण नष्ट करण्याचे तत्व आपण मान्य केले आहे? तर समाजवादाचे तत्व. समाजवादाचे उद्दिष्ट स्वीकारून आर्थिक विषमता व शोषण नष्ट करण्याचे तत्व आपण मान्य केले आहे. तर समाजवाद हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. दुर्बल घटकांना संरक्षण देणे हे उद्दिष्ट या तत्वातून व्यक्त होते. कोणत्या तत्वातून व्यक्त होते? तर समाजवादातून. दुर्बल घटकांना संरक्षण देणे हे उद्दिष्ट समाजवादातून व्यक्त होते. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय संविधानाने व्यक्तिभेद न करण्याचे कोणते मूल्य स्वीकारले आहे? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे समानता. भारतीय संविधानाने व्यक्तिभेद न करण्याचे समानता मूल्य स्वीकारले आहे. तर समानता हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश न्यायावर आधार, इथे न्याय पाहिजे होतं. डॅश न्यायावर आधारलेल्या समाजाची निर्मिती करणे हे भारताच्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. तर सामाजिक न्यायावर आधारलेल्या समाजाची निर्मिती करणे हे भारताच्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. तर सामाजिक हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. संविधानातच हक्काची नोंद
करून नागरिकांचे डॅश सुरक्षित ठेवले जाते तर स्वातंत्र्य सुरक्षित ठेवले जाते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे स्वातंत्र्य. संविधानातच हक्काची नोंद करून नागरिकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवले जाते. पुढचा प्रश्न बघूया. संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांची डॅश मूलभूत हक्क असे म्हणतात. तर संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. तर हक्कांना हे त्याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाने नागरिकांना किती मूलभूत हक्क दिले आहे? तर भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण 6 मूलभूत हक्क दिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 6. पुढचा प्रश्न आहे डॅश मूलभूत हक्कांची नोंद करून नागरिकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवले जाते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे संविधानात. संविधानात मूलभूत हक्कांची नोंद करून नागरिकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवले जाते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे संविधान. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. कोणती पदवी देण्यावर संविधानाने बंदी घातली आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी सर्व. कोणत्या? तर महाराजा, राव बहादूर, राजा या सर्व पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क कोणी दिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे संविधानाने. भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क हे संविधानाने दिलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. संविधानाने भारतीय नागरिकांना किती प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे? त्या प्रश्नाचं उत्तर आहे 6. आपण मागील 2 प्रश्नांमध्ये हाच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला गेला होता. तर संविधानाने भारतीय नागरिकांना किती प्रकारचे हक्काची हमी दिलेली आहे? तर 6 प्रकारच्या हक्काची हमी दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात त्यास कोणते स्वातंत्र्य म्हणतात? तर त्यास संघटना स्वातंत्र्य असे म्हणतात. कोणते स्वातंत्र्य? संघटना स्वातंत्र्य असे म्हणतात. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया. 6 ते 14 वर्षांमध्ये सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार केव्हा देण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2002 मध्ये 6 ते 14 वर्षांमधील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क किंवा अधिकार देण्यात आला. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे कोणत्या मूलभूत हक्क पाहिजे होते इथे? हक्काखाली बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क. बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बालमजुरी हा कायद्याने गुन्हा केव्हा ठरविण्यात आलेला आहे? केव्हापासून या कायद्याची सुरुवात झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2006. 2006 पासून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आलेला आहे. इसवी सन 2006 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. ओके. भारतीय संविधानात नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्यांचा
समावेश केव्हापासून करण्यात आला तर 1976 पासून 1976 पासून संविधानात भारतीय नागरिकांच्या 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पर्यावरणाचे संरक्षण करणे हे नागरिकांचे मूलभूत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्तव्य. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणती तत्वे संघ शासन, घटक राज्य शासन व स्थानिक शासन संस्थांना लागू होतात? त्या प्रश्नाचं उत्तर आहे मार्गदर्शक. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मार्गदर्शक. मार्गदर्शक तत्वे संघ शासन, घटक राज्य शासन व स्थानिक शासन संस्थांना लागू होतात. पुढचा प्रश्न बघूया. शासनाने लोकांच्या डॅश जबाबदारी उचलावी असे मार्गदर्शक तत्वातून स्पष्ट होते. तर कोणती जबाबदारी? तर कल्याणाची. शासनाने लोकांच्या कल्याणाची जबाबदारी उचलावी असे मार्गदर्शक तत्वातून स्पष्ट होते. पुढचा प्रश्न बघूया. ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उद्देशाने कोणती व्यवस्था निर्माण केली? तर ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उद्देशाने पंचायत राज व्यवस्था निर्माण केली गेली. कोणती? तर पंचायत राज. कोणत्या भागाच्या विकासासाठी? तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी. पुढचा प्रश्न बघूया. कुटुंबातील व्यक्तीकडून जर स्त्रीचा मानसिक छळ होत असेल तर कोणत्या कायद्यानुसार महिलेचा कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळवता येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2006 चा कायदा. इसवी सन 2006 चा कायदा. या कायद्यापासून महिलेचा कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळते महिलेला. पुढचा प्रश्न. पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश कोणता आहे? तर पंचायती राज व्यवस्था निर्माण करण्याचा उद्देश वरीलपैकी सर्व म्हणजे कोणते ते बघूया. तर राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा, ग्रामीण भागाचा विकास व्हावा, राज्यकारभारात स्त्रियांच्या सहभागासाठी राखीव जागा. तर हे जे तिन्ही पर्याय आहेत ते योग्य आहेत, म्हणून वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये अडथळा आणणारी बाब कोणती? तर समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये अडथळा आणणारी बाब म्हणजे असमानता. कोणती असेल तर ती असमानता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.